दारू दारू म्हणजे काही लोकांसाठी फक्त नशा असते, पण कधी कधी हीच नशा शांतपणे मृत्यू बनून शरीरात उतरते. कदाचित एका बाटलीची किंमत 100-200 रुपये असेल, पण त्याची किंमत म्हणजे कोणाच्या संपूर्ण आयुष्यावर बेतेल इतकी घातक ठरू शकते. फुगेवाडीच्या त्या रात्रीही काही लोकांनी फक्त थकवा घालवण्यासाठी दारूचे घोट घेतले होते. कुणाला कल्पनाही नव्हती की काही मिनिटात डोळे फिरायला लागतील, तोंडाला फेस येईल आणि घरातला कमावता माणूस कायमचा निघून जाईल. कारण दारू नशा नव्हती, ती विष बनलेली होती. पिंपरी चिंचवड भागात फुगेवाडी परिसरात अचानक 16 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यामुळे संपूर्ण पुण्यात अचानक भीतीचं वातावरण पसरू लागलं. एवढे मृत्यू एकाच वेळी का झाले? त्यांच्या मृत्यू मागचं नेमकं कारण काय आहे? आरोपींना पोलिसांनी अटक केली का? हे संपूर्ण विषारी दारूचं प्रकरण काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात घडलेली विषारी दारूची घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी ठरली आहे. सुरुवातीला 2-3 जणांचा मृत्यू झाला अशी चर्चा होती, पण काही तासातच आकडा वाढत गेला आणि तब्बल 16 जणांचे संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. फुगेवाडी, दापोडी, पिंपळे गुरव आणि पुण्यातील हडपसर परिसरात हे मृत्यू वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले तरी त्यांच्या मागचं धागा एकाच दिशेनं जात असल्याचा संशय पोलिसांना आला आणि संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. अनेकांच्या तोंडाला फेस येणं, पोटात तीव्र दुखणं, उलट्या होणं, अचानक बेशुद्ध पडणं आणि काही तासात मृत्यू होणं ही लक्षणं जवळपास सारखीच असल्याचं समोर आलं. त्यामुळे हे मृत्यू नैसर्गिक नसून विषारी दारूमुळेच झाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मंडळी, घटना उघडकीला येण्यामागे ही एक धक्कादायक योगायोग आहे. फुगेवाडीतील आझाद चौक परिसरात एकाच दिवशी अनेक घरांवर शोककळा पसरली. एका भागात सतत अंत्ययात्रा निघत असल्याचं लोकांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तिथल्या वस्तीत भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही मृत व्यक्ती एकमेकांचे मित्र होते, तर काही नियमितपणे एकत्र बसून दारू प्यायचे, तर काही जण रोजंदारीवर काम करणारे होते. सुरुवातीला अनेक कुटुंबांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला, कारण मृत्यू दारूमुळे झाल्याचं उघड झालाय म्हणून समाजात बदनामी होईल अशी भीती त्यांना होती. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं. पण मृतांची संख्या जशी वाढत गेली आणि रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेतील रुग्ण दाखल होऊ लागल्यावर मात्र पोलिसांनी स्वतःहून तपास सुरू केला. फुगेवाडी परिसरात अनेक वर्षांपासून गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याची चर्चा स्थानिक नागरिक करतायत. पुणे मुंबई महामार्गालगतच्या झोपडपट्टी आणि कामगार वस्त्यांमध्ये कमी पैशात सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणावर विकली जात असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. ही दारू तयार करताना स्पिरिट, केमिकल आणि औद्योगिक रसायनांचा वापर केल्याचा संशय आहे. अनेकदा जास्त नफा कमावण्यासाठी दारूमध्ये मिथेनॉल सारखी घातक रसायनं मिसळली जातात. आणि अशी दारू प्यायल्यावर सुरुवातीला डोळ्यांवर परिणाम होतो, त्यानंतर मज्जासंस्था निकामी होते आणि काही वेळातच मृत्यू होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांकडून मिळाली. तर पोलिसांच्या प्राथमिक तपासातही केमिकल युक्त स्पिरिटचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी सावध भूमिका घेतलेली होती, पण काही वृत्तांमध्ये मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचं सांगण्यात आलं. काहींना हृदयविकाराचा झटका आला, कुणी बाथरूम मध्ये पडून जखमी झालं, तर काहींना अति दारू सेवनाची सवय होती असं पोलिसांनी सांगितलं. पण दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कारण मृत्यूची वेळ, लक्षणं आणि परिसर जवळपास सारखाच होता. त्यामुळे हे फक्त योगायोग नाहीत असं लोकांचं म्हणणं होतं. काही नागरिकांनी पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला, पण परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती आधीपासून असूनही कारवाई का झाली नाही असा सवाल स्थानिकांनी तिथे उपस्थित केला. मृतांमध्ये पांडुरंग फुगे, विजय राठोड, राजेंद्र राठोड, राजू राजपूत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई आणि आनंद निकाळजे यांसारख्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबत 2 सख्या भावांचाही या घटनेत मृत्यू झालाय. त्यामुळे परिसरातील लोक आणखी हादरले आहेत. हे प्रकरण घडल्यानंतर काही जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, काहींना मेडी पॉइंट आणि यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवलं गेलं. त्यासोबतच म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी योगेश वानखेडे नावाच्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी गावठी दारू पुरवठ्याच्या रॅकेटशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता असून त्याने पुरवठा केलेली विषारी दारू पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत कर्नल सिंग विरखा नावाचा व्यक्ती आपल्या दारू गुत्त्यावर विकत होता. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत योगेश वानखेडे, कर्नल सिंह विरखा आणि त्याच्या नातेवाईकांसह आतापर्यंत 8 जणांना अरेस्ट केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार योगेश्वर याआधी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर विषारी दारू पुरवल्याचा संशय असून त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तर पोलिसांनी त्याच्याकडून दारू कुठून आली, कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आली, आणखी कोण कोण या रॅकेटमध्ये सामील आहेत याचा तपास सुरू केलाय. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काही ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. आदवट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून काही ठिकाणी संशयित रसायनं आणि स्पिरिट जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र लोकांचा प्रश्न वेगळाच आहे. जर हे अड्डे इतक्या दिवसांपासून सुरू होते तर आधी कारवाई का झाली नाही? गरीब कामगारांना स्वस्तात दारू विकून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांवर आधीच अंकुश का ठेवला गेला नाही? हा संताप आता उघडपणे व्यक्त होऊ लागलाय. बाकी फुगेवाडी आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांच्या मते अवैध दारूचा व्यवसाय हा काही नवीन नाही. अनेक वर्षांपासून रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी गावठी दारू विकली जाते. मजूर, रिक्षा चालक, हातावर पोट असलेले लोक कमी पैशात मिळणारी ही दारू घेतात. ब्रँडेड दारू महाग असल्यानं अनेक जण गावठी दारूकडे वळतात. पण मग त्यामध्ये कोणती रसायनं मिसळली जातात याची कल्पनाही त्यांना नसते. याच स्वस्त दारूने आता अनेक घरातले कर्ते पुरुष हिरावून घेतलेत. काही घरात एकमेव कमावणारी व्यक्ती गेली आहे, काही मुलं पोरकी झाली आहेत, तर काही महिलांवर संसाराचा डोंगर कोसळलाय. या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले की या प्रकरणात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेलं आहे. ह्याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात, ते शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. तर विरोधकांनी सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर निशाणा साधलाय. पुण्यासारख्या मोठ्या शहरात अवैध दारूचा इतका मोठा व्यवसाय कसा सुरू राहतो? पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग झोपले होते का, असा सवाल नेत्यांकडून करण्यात आला. तर काही सामाजिक संघटनांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणीही केली आहे. तर काहींनी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर कायमस्वरूपी कारवाईची मागणी केली आहे. तज्ञांच्या मते मिथेनॉल युक्त दारू शरीरात गेल्यानंतर काही तासात त्याचे परिणाम दिसू लागतात. सुरुवातीला चक्कर, मळमळ, डोळे धुसर दिसणं अशी लक्षणं दिसतात. त्यानंतर शरीरातील अवयव निकामी होऊ लागतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे विषारी दारूच्या घटनांमध्ये वेळ अत्यंत महत्वाची असते. पण अनेकदा गरीब कुटुंबातील लोक रुग्णालयात जायला उशीर करतात किंवा दारू प्यायल्याचं लपवतात. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. मंडई फुगेवाडीतील ही घटना फक्त एका परिसरापुरती मर्यादित नाही आहे, तर ती संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. शहरं मोठी होत आहेत, कामगार वस्त्या वाढतायत, पण त्याचबरोबर अवैध व्यवसायही वाढताना दिसत आहेत. गरिबांच्या व्यसनाचा फायदा घेत त्यांना विष विकलं जात आहे आणि त्यातून काही लोक लाखो रुपये कमावतायत. पण त्याची किंमत मात्र सामान्य माणसांना जीव देऊन चुकवावी लागते. बाकी या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न उत्तरित आहेत. मृतांची संख्या नेमकी किती आहे? सर्वांनी एकाच ठिकाणची दारू प्यायली होती का? त्या दारूमध्ये नेमकं कोणतं रसायन होतं? या रॅकेट मागे फक्त एकच आरोपी आहे की मोठं जाळं काम करतंय? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे एवढ्या मोठ्या घटनेनंतर तरी अवैध दारूचा व्यवसाय थांबणार आहे का? बाकी मंडळी, सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या तपासाकडे लागलंय. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि पोलीस चौकशीमधून पुढच्या काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बाकी मंडळी, तुम्हाला घटनेबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.